मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ISO सर्टिफिकेट घेण्याचे फायदे पाहिले. पण हे ISO सर्टिफिकेट कधी घ्यावे, त्यासाठी नियम आणि अटी काय आहेत आणि हे सर्टिफिकेट आम्ही का घ्यावे असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर ISO सर्टिफिकेट घेण्याचे फायदे काय आहेत हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ वरील आय बटनवर क्लिक करून नक्की पहा. तर चला मग व्यावसायिकांनो, पाहूयात हे ISO सर्टिफिकेट्स कधी आणि का घ्यावे. नमस्कार, मी किरण भगत, SR सर्टिफिकेट्स या संस्थेचा संस्थापकीय अध्यक्ष आणि ISO 9001 क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचा लीड ऑडिटर. या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या कंपनीच्या स्थापनेनंतर 6 महिन्यानंतर ISO सर्टिफिकेटसाठी अप्लाय करणे फायद्याचे ठरू शकते. कारण ISO ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचे जगभरातून 162 देश सदस्य आहेत, जे ISO सर्टिफिकेशन घेऊ शकतात. ज्यामुळे या संस्थेचे प्रमाणीकरण करण्यासाठी नियम आणि अटी अतिशय स्ट्रिक्ट असतात. त्या सर्व नियम आणि अटींच्या साच्यांमध्ये तुमचा व्यवसाय बसणे गरजेचे असते. व्यवसायाच्या स्थापनेनंतर एखादा व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी कमीत कमीत 6 महिने तरी लागतात. या 6 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि सेवा व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर कार्य करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज आणि अम्युनिटीज बिल्ड करायच्या आहेत. ISO सर्टिफिकेशन एजन्सीज तुमच्या व्यवसायाची सर्व प्रकारची पाहणी करतात, जसे की प्रवेशद्वारातील सिक्युरिटीज पासून रिसेप्शन. एवढेच काय, तर तुमच्या ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना चप्पल व्यवस्थित ठेवण्यासाठी चप्पल स्टँड आहे की नाही या गोष्टी देखील पाहिल्या जातात. उदाहरणार्थ, तुमचे हॉटेल असेल आणि सेवा व्यवसायामध्ये तुम्हाला ISO सर्टिफिकेट घ्यायचे आहे, तर तुमच्या हॉटेलचे स्ट्रक्चरल इंटेरियर आणि एक्सटेरियर डिझायनिंग, पेंट, सर्व्हिसेस, कर्मचारी, त्यांचे ड्रेस कोड यासारख्या गोष्टींचाही विचार केला जातो. जेव्हा तुमच्या व्यवसायामध्ये या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही ISO सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता. ISO सर्टिफिकेट देताना स्पेसिफिकली ISO सर्टिफिकेशन एजन्सी तुमच्या व्यवसायाचे इंटरनल ऑडिट करते. या इंटरनल ऑडिटमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये आणि प्रोसेसमध्ये कोणत्या इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचे आहे हे पाहिले जाते. आणि दुसरे ऑडिट असते, त्याला आपण फायनल ऑडिट म्हणजे सर्टिफिकेट ऑडिट देखील म्हणू शकतो. या संस्थेच्या ऑडिटमध्ये तुम्ही पास झालात तर तुमच्या कंपनीला ISO मानांकन मिळून जाईल. आपल्या व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, आपल्या व्यवसायामध्ये एक सिस्टमॅटिकली प्रोसेस असावी आणि आपल्या उत्पादनाची गुणवत्ता कायम राहावी, म्हणून तुम्ही ISO सर्टिफिकेशन घेणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायामध्ये ISO अशा वेगवेगळ्या सिस्टम्स लागू करते जेणेकरून तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांचा आणि ग्राहकांचा वेळ वाचवला जातो. तर मित्रांनो, एकंदरीत हे ISO सर्टिफिकेशन अशा पद्धतीने केले जाते आणि तुम्ही देखील त्यासाठी तेव्हाच अप्लाय करू शकता जेव्हा तुमचा व्यवसाय व्यवस्थित आणि सिस्टमॅटिकली असेल. ISO बद्दल कसली शंका असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमची SR सर्टिफिकेट्स ही ISO सर्टिफिकेशन संस्था आहे. मागील 14 वर्षापासून आम्ही कित्येक कंपन्यांना ISO प्रमाणीकरण करून देण्यात मदत केली आहे आणि तुमच्या व्यवसायाची सिस्टम्स अशा प्रकारे बनवून देतो जेणेकरून तुमच्या कंपनीचे रेकॉर्ड्स 10 सेकंदामध्ये मिळतील. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे ISO सर्टिफिकेट बनवायचे आहे किंवा त्याबद्दल काही शंका असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा, कारण ISO बाबत सर्व समस्यांवर आम्ही करत आहोत फ्री मार्गदर्शन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.